ब्रजेश्वरी हॉस्पिटल का उद्घाटन हुआ है। अतः सभी अतिथियों का ब्रजेश्वरी हॉस्पिटल की तरफ से हार्दिक स्वागत है। हमारे बीच प्रमुख अतिथि माननीय श्री शरद पाटिल जी उपस्थित हैं। मसाल पत्रिका के संपादक और शिव क्रांति सामाजिक संस्था के भी संपादक हैं। बहुत लोगों के लिए, हमारे क्षेत्र में गोर गरीबों के लिए हमेशा काम करते आए हैं। उनका हमारे हॉस्पिटल की तरफ से हार्दिक स्वागत है। स्वागत करेंगे साल और शरद पाटिल जी का स्वागत। जय सर करें, जोरदार तालियों से उनका स्वागत कीजिए। एक प्रमुख अतिथि उपस्थित हुए हैं। थोडं गुच्छ खाली। धन्यवाद सर। समोर भाऊ इकडे। बघा एक लक्ष ठेवायचं समोर एकच होतं। बस कल्पना इकडे समोर लोक कट केला। चलो गणपती बाप्पा या दादा जाम या सर्वांग सुंदर अशा सोहळ्यास उपस्थित असलेले विविध क्षेत्रातील मान्यवर, विशेषतः त्यांचा उल्लेख खास करून आम्ही युवा नेता करतो ते आमचे नातेवाईकही आहेत, मित्रही आहेत, ते संग्राम चौधरी, त्यांच्याकडे टाळ्या वाजवायच्या आहेत। संग्रामने संकल्पना मांडली आणि चांगल्या प्रकारचं हॉस्पिटल आज कुडूस शहरामध्ये होत आहे। जे खरं तर कुडूस हे शहर वाढत असताना, अगदी चांगल्या प्रकारे नावारूपाला येत असताना या ठिकाणी एक चांगलं हॉस्पिटल असावं असं साऱ्यांना वाटत होतं। मात्र हॉस्पिटल उभारणं, हॉस्पिटल चालवणं आणि ते सांभाळणं हे फारसं कोणाला जमत नाही, खूप मोठी अवघड गोष्ट आहे। आणि ते शिवधनुष्य आज संग्रामने पेळलंय, हे खूप बरं वाटतं। म्हणजे जेव्हा संग्रामाकडे पत्रिका घेऊन आला होता, मी बाहेर होतो आणि त्याने सांगितलं की कार्यक्रमाला तुम्हाला यायचं आहे। मी सगळे कार्यक्रम बाजूला ठेवून संग्रामच्या कार्यक्रमाला आलो। त्याचं कारण असं आहे की जेव्हा ही तरुण पोरं पुढे येतात आणि काहीतरी भव्य दिव्य असं करायचा प्रयत्न करतात, तेव्हा त्यांच्या पाठीशी सर्वांनी खंबीरपणे उभं राहणं गरजेचं असतं। कारण भविष्यामध्ये तेच आपलं नेतृत्व करतात, तेच या भागाचा विकास करतात आणि आपल्याला सगळ्यांना पुढे घेऊन जातात। म्हणून खास करून संग्रामचं कौतुक आहे। संग्रामने जी टीम आता उभी केलेली आहे, हे डॉक्टर्स आहेत, म्हणजे पहिल्यांदाच मला कुडूसला बघायला मिळतंय, ऐकायला मिळतंय की कुडूसमध्ये ठाणा मुंबई सारख्या ज्या सगळ्या सुविधा त्या आता कुडूसमध्ये येत आहेत। म्हणजे वज्रेश्वरी हॉस्पिटलमध्ये अशी कुठलीही गोष्ट शिल्लक राहिलेली नाहीये का ती होणार नाहीये। म्हणजे आम्हाला छोट्या छोट्या कारणासाठी मोठमोठी हॉस्पिटल गाठावी लागतात, ठाणा मुंबईला जावं लागतं आणि आयुष्यभर कमावलेली पुंजी ही एका दिवसात घालवून इथे यावं लागतं। म्हणजे आजारपण किंवा हॉस्पिटल, नुसतं हॉस्पिटल नेणं का जायचं असं सांगितलं तरी अंगावर काटा येतो, लोक घाबरतात। कारण तिथे एकदा गेल्यानंतर काय होईल हे सांगता येत नाही। आणि अक्षरशः काही हॉस्पिटल्स ही कसायासारखी वागतायत, म्हणजे पेशंट आला की तो कापल्याशिवाय सोडायचा नाही, मी त्याला पूर्ण बर्बाद केल्याशिवाय, त्याच्याकडे असलेले पैसे सगळे घेतल्याशिवाय त्याला डिस्चार्ज द्यायचा नाही, अशी परिस्थिती काही हॉस्पिटलची आहे।
आणि अशा परिस्थितीमध्ये सेवाभावी वृत्तीने एक डॉक्टरांची टीम कुळूसमध्ये येते, एक चांगलं हॉस्पिटल उभारते, इथे सगळे ऑपरेशन्स होणार आहेत, अगदी सगळ्या टेस्ट होणार आहेत, लहान बालकांचे सगळे उपचार होणार आहेत, इव्हन हॉस्पिटलमध्ये सगळे टेस्ट ज्या आहेत त्याही केल्या जाणार आहेत. म्हणजे सर्व सुविधांनी सुसज्ज असं वज्रेश्वरी हॉस्पिटल आज कुळूसमध्ये उभं राहत आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे. मी तुम्हा सगळ्यांना अंतःकरणापासून शुभेच्छा देतोय आणि त्याचबरोबर एक विनंती करतोय की डॉक्टर हे देवाचं दुसरं रूप आहे. म्हणजे आम्ही देवावर जेवढा विश्वास ठेवतो तेवढाच विश्वास आमचा डॉक्टरांवर असतो. की आमचा पेशंट डॉक्टरकडे गेलाय, या डॉक्टरकडे गेलेला आहे आणि तो 100% बरा होऊन येईल असा विश्वास नातेवाईकांना असतो. तो विश्वास तुम्ही सार्थ ठरवाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि संग्राम चौधरी, रवींद्र चौधरी आणि त्यांच्या सगळ्या टीमला मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतोय आणि इथेच थांबतोय. धन्यवाद. डिस्काउंट आपण सगळ्या पेशंटला देतो. 10%. हा, ते महत्वाचं आहे ना. इतर मेडिकल पेक्षा आपल्याला स्वस्त मिळेल. आणि 10% सगळ्यात पेशंटला आपण न सांगता डिस्काउंट देतो. आणि सगळ्या मेडिसिन आपण अवेलेबल केलेले आहे. एनएससी ड्रग्स पासून ते टॅबलेट्स वगैरे सगळे इथेच मिळणार. बाहेर जायला बाहेर लागणार जायची गरज नाही. आणि मेन जे सर्जरीला जे मेन गोष्टी लागतात ते कुठे ठाणे साईडला वगैरे भेटतात, ते पण आपण इथे अवेलेबल केलेले इथे आहे. केलेलं आहे. हो. त्याचा फायदा आहे. हां. कुठे रवी भाऊ? हा जनरल वॉर्ड फिमेलचा हा मेलचा सेपरेट दोन्ही. दोन्ही आणि किती कॉटचं आहे आपलं? 20 20 बेडचा 20 बेड आहे. मोठं केलं, चांगलं केलं. योजना वगैरे सगळे आणायचे सर. आपल्याला 1-2-3 महिने लागतील सगळ्या गोष्टी आपल्याकडे. ते सगळे आणून देऊ. सगळं संग्रामचे contact मध्ये राहा. सगळ्या 3 महिन्यांमध्ये ते पण येऊन जाईल. आपलं ते 15 आहे ना. हो हो, सीएम फंड वगैरे NJPJY वगैरे सगळं. लोक इकडे तिकडे जातात, ती इकडे ठाणे पूर्ण लॅब मेट्रो आहे सगळ्यात म्हणजे बेस्ट असं ती तिथे मोठं आहे. ती लॅब इथे आपल्याकडे शिफ्ट होणार. इकडे होणार. हो. पण जेणेकरून ते मोठे जे टेस्ट आहेत ते सगळे आपल्याकडे होऊन जातील. ते बाहेर पुरुषमध्ये कुठं बाहेर बाहेर ते बॉम्बेला आपल्याला ठराविक आपल्याकडे ब्लड आपल्याला पाठवावं लागते. आपल्याला ते आपण इथूनच करणार. इथूनच करणार. जे बाहेर 8 दिवस रिपोर्टला लागतात हो. ते आपल्याकडे 2 दिवसामध्ये इथे 8 दिवस लागतात आणि पैसे पण खूप खूप येतात. येतात. जायला पण फार वेळ लागतो. ते तिथे दलाल आपला विषय संपतोय. त्यासाठी आपण जे ऍडव्हान्स आहे त्या गोष्टी इथे करायचा विचार आपण करतो. विचार करतो की आहे तर जाणून घ्यायचं. नक्की नक्की शंभर. आणि आपण खाली आता हे संपर्क जोडला आहे. खाली आपण सिटी पण केलं आहे, सोनोग्राफी करतोय ग्राउंड फ्लोअरला. आता चालू आहे त्याचं काम फोडायचं. मार्च पर्यंत त्या मशीन येतील सोनोग्राफी आणि सिटी स्कॅन. ओके. आणि इमर्जन्सी वॉर्ड आपण आता खाली करतो इमर्जन्सीसाठी. कारण त्या फर्स्ट फ्लोअरला आणताना इमर्जन्सी पेशंट जरा कॅज्युअलिटी खाली करतो इमर्जन्सी खाली पेशंट स्टेबल करायला आणि मग त्याला वरती आणावं. ते बेस्ट होईल. सगळं व्हीआयपी पेशंट्सला चांगले असेल ते त्यांच्यासाठी. इकडे आम्हाला ऍडमिट व्हायला हरकत नाही. वॉर लावलेलं. एवढे पॅनल लावलेले आहेत आणि त्यांची हे पण डिग्रीमध्ये सगळ्यामध्ये स्पेशालिटी काय आहे ते. बेस्ट होईल म्हणजे सगळे हे आपल्या त्यांच्याकडे झालं पाहिजे. इकडे रस्त्यावर म्हणजे थोडासा आता रस्ता होईल. आता होईल रस्ता. होईल रस्ता. या हा वर दोन ठेवले. कॅज्युअलिटी कुठे शिफ्ट करायची त्या हिशोबाने आपण शिफ्ट करणार आहोत. ओके. हा तो स्टाफ आहे. या 7 बेडचा आपला ICU आहे विथ व्हेंटिलेटर पण आपण आणून देतो. आपल्या कोविडमध्ये कुठं सध्या व्हेंटिलेटर नाही आहे. आपण फक्त ठेवलेलं आहे. नाही. तर आपण ॲडव्हान्स मशीन आणून तिथं ठेवलेली आहे. इकडूनच त्या साईडला
आणि याच्यामध्ये एजेड वाला पण आणि लहान मुलांचं पण. याच्यामध्ये आपण श्वास घेण्याचं जे लास्ट मध्ये शेवटच असतं याच्यामध्येच पूर्ण होणार. आणि हे मशीन सोबत पण आपण पेशंटला पाठवू शकतोय विथ ॲम्ब्युलन्स सोबत. हे मशीन असतं एवढं मोठं Portable असतं, machine. एवढं मोठं असतं. हे आपलं छोटी मशीन आहे, हे कुठं पण फिरू शकतोय. असं लागलं तर इथून पण पेशंट आपण कानाला कुठं पण शिफ्ट करू शकतो. कुडूस मध्ये आता व्हेंटिलेटर नव्हतं बरोबर. साधं पण नाहीये, हे आपलं ऍडव्हान्स आहे आणि हे लहान मुलांचं पण आहे. निओनेटल पासून ते Neonatal मध्ये कोणी adult सगळ्या पहिलं आपल्याकडे वज्रेश्वरी हॉस्पिटलला आलेल्यांदा झालं आपण. आणि जर इमर्जन्सी पेशंट तुम्हाला हलवायचं आहे पण व्हेंटिलेटर पाहिजे तर हे ॲम्ब्युलन्स आणि याला 12 आणि तुम्हाला ॲम्ब्युलन्स कार्डियक ॲम्ब्युलन्स मोठी 12 तास ॲम्ब्युलन्स चालू येतात. शकते. ते कल्याणवरून ठाण्यावरून यायला टाइम लागतो. आपण इथूनच साध्या ॲम्ब्युलन्स मध्ये घेऊन जाऊ शकतो. आपली जी ॲम्ब्युलन्स हे आहे हॉस्पिटल आहे कुठे? कुडूस मध्ये. कुडूस मध्ये एरिया कोणता? भारत पेट्रोल पंपाच्या साईडला. भारत गोविंद पेट्रोल पंप. विला बिल्डिंग नंबर 3 मध्ये हा. आपलं भारत पेट्रोल पंप बाजूला. ओके. त्या बाजूला आपलं हॉस्पिटल आहे वज्रेश्वरी नाव. आणि तिथे व्हेंटिलेटरची व्यवस्था असते. केली आपण. वा, वा. सर एक फोटो. शुभेच्छा तुम्हाला. ठीक आहे सर.